बुकिंग का बंद आहे याची चौकशी. डाव्या हाताने लाडक्या बहिणीला पैसे दिले आणि उजव्या हाताने काढून घेतले, अशा पद्धतीचं तुमचं राजकारण आहे. मोदी सरकार हाय हाय, गरिबांनी खावे काय? मोदी सरकार हाय हाय. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे देशात सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल आणि विशेषतः घरगुती गॅसच्या गगनचुंबी किमतींमुळे जनतेवर मोठा आर्थिक भार पडत आहे. या परिस्थितीचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी राहता तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अनियंत्रित झाल्या असून सामान्य नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाला जगणे कठीण झाले आहे. विशेषतः घरगुती सिलेंडरच्या गॅस किमतीत वारंवार होणाऱ्या वाढीमुळे गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे महिला वर्गात केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा जास्त तुटवडा निर्माण झाल्याने महिला भगिनींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले, सुधीर म्हस्के, ॲडव्होकेट पंकज लोंढे, धनंजय गाडेकर, शशिकांत लोडगे, अनिल बोठे, उत्तमराव मते, ज्ञानेश्वर वरपे, राजेंद्र निर्मळ, उत्तमराव घोरपडे, रणजित बोठे, गणेश सोमवंशी, राजेंद्र अग्रवाल, सदाशिव गाडेकर, प्रसाद आहेर, नीलमताई सोळंकी, आशाताई आहेर, सुनीता कोरडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 8 दिवसापासून गॅसचे भाव वाढले आणि गॅस मिळेना. त्यासाठी आमचे नेते आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या सहकार्याने व महाविकास आघाडीचे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी आज आम्ही तहसीलदार कचेरीवर हा मोर्चा आणलेला आहे. सर्वसामान्य माणूस किती होरपळून चाललेला आहे. हे युतीचं सरकार इतक्या खोट्या घोषणा, खोटी जाहिरातबाजी, फेसबुक, इंस्टा, टीव्ही याच्यावर मोठे मोठे जाहिराती आणि रील दाखवतात, परंतु वास्तविकता खूप वेगळी आहे. ज्यावेळेस उज्ज्वला गॅस मिळाला होता, सगळ्या टीव्हीवर डोक्यावरचं सरपणाचं ओझं खाली उतरलं ना, आता लगेच घरोघरी धुराचं प्रदूषण होणार नाही, काय होणार नाही, अशा जाहिराती रात्रंदिवस सगळ्या चॅनलवर चालू होत्या. परंतु आज काय स्थिती आहे? आज गॅस मिळत नाही. 5-5, 6-6 तास लोक लाईनला उभे, 2-2 किलोमीटरच्या लाईन लागलेल्या आहे, तरी गॅस मिळत नाही. आणि मुख्यमंत्री सांगतात की अशी काही परिस्थिती नाहीये. अशी परिस्थिती नाहीये तर तुम्ही तिथे जिथं गॅस वितरण केलं जातं तिथं तुमचे अधिकारी पाठवा. का बरं हे अशा पद्धतीने चालू आहे याची चौकशी करा. म्हणजे वास्तविकता खूप वेगळी आणि टीव्हीवरील किंवा भाषणावरील भाषणबाजी वेगळी. महायुती सरकारने जे हे सगळी जाहिरातबाजी चालवलेली आहे त्यात शेतकरी, सामान्य माणूस होरपळलेला आहे, असं माझं प्रांजळ मत आहे. तेव्हा गॅसवाढीच्या निषेधार्थ आम्ही सर्वांनी हा मोर्चा आणलेला आहे. तसेच मला ह्या निमित्ताने हे सांगू इच्छिते, शेतकऱ्याचे खूप प्रश्न प्रलंबित असतानाही त्याच्याकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. आपण गो हत्याबंदीचा कायदा काढला. आज आमच्या लोणीमध्ये आमचे सगळे शेतकरी फिमेल म्हणजे जे नवजात आम्रका असतं, गोरे रानोमाळ सगळीकडे फिरतात. बाजार असल्यामुळे रस्त्यावर, शेतावर कुत्रे खातात, वास सुटतो. ते गोरे शेतकरी सोडून जातात. त्याची व्यवस्था करावी. जे युतीचे अधिकारी किंवा जे मंत्री महोदय आहेत त्यांनी त्यांची सोय लावावी. तसेच पाणी प्रश्नाबाबतही मी म्हणेन, आता निळवंड्याचे पाणी आले, भंडारदऱ्याचे पाणी सुटले, त्या निमित्ताने आम्ही जे शेतकरी आमचे भरणे ब्लॉकवर होते, कारखान्याच्या याच्यावर ब्लॉकवर होते, ते रितसर बंद करण्यात आले. आता पाणी आलेले आहे म्हणून ज्यांचे होते ते सर्व बंद करण्यात आले. मग त्याला पर्यायी व्यवस्था काय? सामान्य शेतकऱ्याने कुठे पाणी भरायचं याची दखल घेतली पाहिजे. परंतु असं झालेलं आहे, विरोधकांनी न्याय कुणाकडे मागायचा आणि हे चुकीचं आहे. याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही कुणाकडे जायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही एक हाती सत्ता असल्यासारखं हुकुमशाही सारखं सरकार वागत आहे, तरी डोळे उघडा. खोट्या जाहिराती आणि टीव्हीवरती खोट्या ऍडव्हर्टाईज देऊ नका. महिलांना पुढे करू नका. गॅसचे भाव वाढले, त्याच्यात सखोल चौकशी करा.
देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं होतं की युद्धाचा काही परिणाम महाराष्ट्रावर झालेला नाहीये. हे विरोधक उगीच अशा ओरडतात. पण तुम्ही लक्ष द्या ना, याला रांगा का लागलेल्या आहे, गॅस का मिळत नाही, ऑनलाईन बुकिंग का बंद आहे, याची चौकशी करण्यात यावी. सर्वसामान्य लोकांना, महिलांना न्याय मिळावा. डाव्या हाताने लाडक्या बहिणीला पैसे दिले, उजव्या हाताने काढून घेतले, अशा पद्धतीचं तुमचं राजकारण आहे. कुठेही म्हणजे शेतकऱ्याच्या घरापर्यंत कुठलीही योजना ही पोहोचत नाही. हे फक्त मीडिया, खोटे नाटे आश्वासन, असं हे भ्रष्ट सरकार आहे. या केंद्र सरकारचा मी महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करते. आज गॅस दरवाढीचा कसा फटका सर्वसामान्यांना बसतोय आणि आता महाविकास आघाडीची देखील काय भूमिका आहे सगळ्याचं? महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यभर आज आंदोलन केलं जात आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळसाठी, काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या सूचनेवरून हे राज्यभर आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष या आजच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत राज्यभर. त्याच धर्तीवर आज राहता तालुक्यात राहता तहसील कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे. याचा सर्वसामान्य जनतेला काय फटका बसत आहे हे सगळ्यांना कळतंय. अगदी आपण समोरासमोर जे उभे आहोत ना, इकडं पत्रकार, इकडं आम्ही सामान्य नागरिक म्हणून पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, बाजूला प्रशासनातले पोलीस, तहसीलमधले कर्मचारी, अगदी भारतीय जनता पार्टीचे आंधळे पांगळे जे भक्त आहेत ना, त्या सगळ्यांना हे कळतं. परंतु काहींना बोलता येत नाही आणि आम्ही बोलतोय, इतकंच फक्त परत आहे. बाकी तुम्हाला सगळ्यांना बोलता येत नाही, आम्ही फक्त हे मांडतोय. परंतु याचा परिणाम हा अत्यंत तीव्रपणे सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. याच्या तीव्र झळा सामान्य नागरिकांना बसत आहे. तुटवडा नाहीये, कुठल्या प्रकारचा तुटवडा नाही असं वातावरण निर्माण केलं जातं, परंतु वास्तविक पाहता प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि तुटवड्याच्या नावाखाली काळा बाजार देखील गॅसच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आता सरकारच्या याच्यामध्ये दोन भूमिका आहे. म्हणजे सरकार झाकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ते झाकल्या जात नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे महायुतीचं जे सरकार आहे हे महायुतीचं नाही, तर ह्या युद्धाच्या नावाखाली हे लूट करत आहे. म्हणजे हे महायुतीचं नाही, तर हे महालुटीचं सरकार या ठिकाणी त्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आजच्या या निमित्ताने आम्ही केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे, महाराष्ट्र सरकारचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत. आणि राहता तालुक्यामध्ये जे गॅसचा काळा बाजार सुरू आहे, कृत्रिम आणि घरगुती गॅस, या दोन्ही प्रकारच्या गॅसचा ज्याप्रमाणे तुटवडा निर्माण करून किंवा काळा बाजार करून हे सगळं सुरू आहे, राहता तालुक्यातील प्रशासनाचा आणि इथल्या शासकीय आणि निमशासकीय सगळ्याच अधिकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. त्याचबरोबर इथले जे पालकमंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील आमची आजच्या या माध्यमातून विनंती आहे, आपण या गोष्टीकडे बारकाईने लक्ष घालावं. कारण हा काही साधा विषय नाहीये. तुम्ही सुद्धा या गोरगरिबांना जो होणारा त्रास आहे, या त्रासाचे भागीदार तुम्ही आहात, तर तुम्हाला देखील या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी आमच्या या माध्यमातून आपल्याला विनंती आहे.